कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भववन्दे न मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तभगवानोत्तीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश विभुवानी आधारणामरूपास बुद्धि न जाने आने जाने इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनो तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुणैममिरविति देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी जाचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ति कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवणा करावी म्या एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमी कथा ऐश्या प्रयत्नाची आस्था विये जयाची तया तो प्रयत्नूची एके वेळे मग समग्र परब्रह्म फळे जया पिकलिया रसुगळे पूर्णतेचा तेवी कृतकृत्यता जगभरे जेथ अध्यात्माचे नवलपुरे कर्माचे कामसरे विरमे मन जया अध्यात्म लाभूतया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्येची वाटी ऐक्याची सांदिकुळ वाटी तेथ भेदाची आदुळवाडी निजे जो एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमी कथा ऐश्या प्रयत्नाची आस्था विये जायाची अध्याय 7व्या अध्यायावर 29व्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला गीतेचं रहस्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या भाषेमध्ये आपल्याला कळल हे ज्ञान तुमच्या भाषेत आपल्या भाषेत मराठी भाषेमध्ये प्राकृत करून सिद्धांत आपल्या पुढं मांडायली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी पार्था सहज जर पाहिलं एरवी सहज जर पाहिलं तर जन्म मरणाची जी लागलेली कथा आहे अनादिकालापासून जीवाच्या मागं
कोणाच्या मागं लागली ही कथा? जीवाच्या मागं. अनेक कथा ह्याचा राजाच्या कथन केलेल्या ह्याचा. राजाच्या अनेक काय ह्याचा कथा ह्याचा. ते इतिहास आहेत. त्या इतिहास त्याच्या काय ह्याचा. राजा आणि त्याला 2 बायका आणि त्याला इतके पोरहन, इतके दिवस राज्य केलं, याच्यावर स्वाऱ्या केल्या, अशा कथन केलेल्या ह्याचा. त्याला इतिहासमध्ये मांडलेल्या ह्याचा. तसं ही बी जन्म मरणाची बी काय आहे? कथा आहे. पण ती नरदेहामध्ये संपिता येते. इथं काय करता येते? नरदेहातच ती संपिता येते. ह्या शरीराने जन्म मरणाची अनादी कालात लागलेली जीवाच्या मागं कथा ती संपिता येते. त्याच्याकरताच हा नरदेह आहे. जन्म मरणाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष जो आहे तो ह्या शरीराने, म्हणून मोक्ष रेखेला हरिपाठात तेच तुम्हाला प्रमाण दिलं महाराजांनी. मोक्ष रेखे कुठं आला? मोक्षाच्या रेघेवर आला. एक पाऊल पुढं टाकला की मोक्षचे आणि एक पाऊल मागं टाकला की नरकचे. करा काय करायचं तर. एक पाऊल जर पुढं टाकला तर काय? मोक्ष. आणि तोच पाऊल मागं आला तर नरकचे. पुन्हा पुनरावृत्तीचे. पुन्हा किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, मग फजितीचे. जन्म मरण किती वेळा जन्म यावे, किती वेळी जन्म झाला आपल्याला गणित नाही, पण शास्त्रांनी गणित सांगितलं. 184 योनी न चुके फेरा. म्हणून फिरत 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 आपल्याला हा नरदेह मिळाला. त्याला मोठी कारणं सांगितलेली शास्त्राने. एक तर पाप पुण्य समान झालं तेव्हा हा नरदेह मिळाला. ईश्वराची कृपा आहे म्हणून नरदेह मिळाला. कागताली न्याय म्हणून नरदेह मिळाला. तुमच्या प्रयत्नांनी नाही, तुमच्या प्रयत्नांनी नाही. काय मिळाला? प्रयत्नांनी मोक्ष मिळत असतो आणि नशिबाने संसारातलं मिळत असतं. संसारातलं जे मिळत असतं ते कशाने? नशीब. त्याला प्रारब्ध म्हणा, दैव म्हणा. प्रयत्नांनी तिथं काहीच होत नसतं. प्रयत्न सगळे करायले. गरिबी जाऊन श्रीमंत हो, सगळ्याची काय ते प्रयत्न आहेत. पण प्रयत्नांनी होत काहीच नसतं. तिथं प्रारब्ध लागतं. म्हणून प्रारब्धानेच पोट भरत असतं. प्रारब्धाने संतती संपत्ती मिळत असते. म्हणून प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभा. तन मन धन हे तो प्रारब्धादे. तिथं प्रारब्ध लागतं. प्रयत्न कामी येत नाही. इथं प्रारब्ध लागत नाही, तिथं प्रयत्न लागते. प्रयत्न लाभते ज्ञान, पुढे तन्मयता घडी. प्रयत्नाने ज्ञान प्राप्त होत असतं, ज्ञानाने मोक्ष होत असतो. म्हणून इथं अर्जुना सहज जर पाहिलं, एरवी तरी पार्था म्हणजे अर्जुना लक्षात घे. तू सहज जर पाहिलं ही जन्म मरणाची जी कथा तुझ्या मागं लागली ती निवृत्त होत असते, नष्ट होते. संतांच्या संगतीत जन्म मरण कागल फाटे. लल्लाटा पत्रिका फाडून फेकून देता येते. कशाची? आणि हाच पुरुषार्थ आहे. चौथा पुरुषार्थ. धर्मार्थ काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रामध्ये. धर्म, अर्थ, काम आणि हा 4था पुरुषार्थ आहे मोक्ष. मोक्षासाठी बाकीचे पुरुषार्थ आहेत. धर्म करा. धर्म म्हणून काय धर्म असतो? धर्म कशाला म्हणावं आपण? धर्म काहीतरी वाढलेपणाला दिलं त्याला काय म्हणतो? धर्म म्हणतो. म्हणून काय धर्म आहे? मामेकम शरणव्रज. भगवंताला शरण जाणं. नरदेहात आलेल्या जीवाने भगवंताची सेवा करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, त्याची भक्ती करणं, हेच असणारा आपला धर्म आहे. हेच काय आपला? जसं पतीची सेवा करणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. काय धर्म आहे तिचं? पतीची काय करणे? सेवा करणे हा तिचा काय धर्म आहे. आणि मालकाची सेवा करणं हे दासाचा काय धर्म आहे. गुरुची सेवा करणं, सद्गुरूची सेवा करणं हा शिष्याचा धर्म. हे जसे ज्याचे त्याचे काय तर धर्म आहेत. तसं नरदेह मिळाला. ईश्वराची सेवा करणं, भक्ती करणं, नामस्मरण करणं, उपासना करणं हा काय आपला. म्हणून सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणव्रज.
अर्जुना सगळ्या धर्माचा तू परित्याग कर आणि मला काय कर, शरण ये. असं कित्येक वेळी सांगितलं, आव्हान करून सांगितलं. सगळ्या धर्माचा काय कर तू त्याग कर आणि तू काही मला शरणी मम मामेकम शरण व्रज, मला शरणी, मला शरणी. अर्जुन तर शरण होताच कोणाला, देवाला. कारण की देव सेवा करीत होते, नुसतं अर्जुनच सेवा करीत नव्हता देवाची, देव बी कोणाची सेवा करीत होते. घोडे हाणीत होते, घोड्याला खरारा हाणीत होते, पाणी पाजित होते, चारा पाणी करीत होते. कोण, देव. कोणाचं, अर्जुनाचं सारथ्य करीत होते, सेवा कहाणा. अर्जुन काय कमी नव्हता. अर्जुनाचे रोमातून कृष्ण कृष्ण शब्द निघत होता, नुसत्या वाणीतूनच नाही तर केसातून कृष्ण 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 असे काय होते. झोपला तरी केसातून त्याच्या काय येत होते, इतकी काय होती त्याची भक्ती होती. कोणाची, अर्जुनाची. अरे भक्ती, इतकी भक्ती. अरे गौऱ्या कुठं कृष्ण विठ्ठल विठ्ठल म्हणीत असतात, ऐकिला आपण. जनावयाच्या गौऱ्या काय म्हणीत होत्या, विठ्ठल विठ्ठल म्हणीत होत्या. सुखाबाचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणीत होते. म्हणजे एवढी काय ती अंतर्मुख झालेली भक्ती. सगळ्या इंद्रियाचा विषय भक्ती झाला होता, मनाचा विषय भक्ती झाला होता, बुद्धीचा विषय भक्ती झाला होता. त्यांनी त्याला देवाला वाहून टाकलं होतं. वा संसार देवा पायी. सगळा संसार कोणाला दिला होता, घालून या भार. सगळा भार कोणावर, देवावर. याला म्हणावं भक्ती. ही खरी काय असती, भक्ती असते. सगळा आपलं काहीच नाही. आता सगळा कोण आहे, देवच. हे आपण उरलोच नाही. आता सगळं अर्पून दिलं देवाला, मी राहिलोच नाही. कोण आहे सगळा, परमात्माची. ही भक्ती आहे. ज्ञान काय आहे, सगळा मीच हे. सगळा माझ्या वाचून दुसरं काहीच नाही. जे जे आहे तर मीच आहे. जे जे दृष्टी दिसे तिथे हरी. जे जे आहे तो परमात्माचा आहे. अशी व्यापक दृष्टी ज्याची झाली त्याला म्हणावं ज्ञान. आत बी हरीचं दर्शन, बाहेर बी हरीचं दर्शन. द्वैत राहिलं नाही, अद्वैत. अशी स्थिती प्राप्त झाली. जे जे काय आहे तो हरीच आहे, मीच आहे. मीच मला पाहलो, माझंच मला काय व्हालं, दर्शन व्हालं. अशी जी व्यापक नजर असते ती ज्ञानाने प्राप्त होत असते. आत्मज्ञान ज्याला झालं त्याला आत्मा अनुभवच येत असतो कुठं बी. ऐसा ज्याचा अनुभव, असा अनुभव झाला. विश्वदेव सत्य ते. खरंच विश्वच कोण आहे, परमात्मा आहे. विश्वंभर आहे, सगळा परमात्माचा आहे. तोच त्याला पाहला. अशी व्यापक नजर आलेली असती. द्वैत राहिलं नाही, माझं आणि मी राहिलं नाही, सगळं संपूर्ण गेलं. तोच त्याला पाहला. असा तो महिमेत असतो. म्हणून एरवी तरी पार्था सहज जर पाहिला अर्जुना तर जन्म मरणाची निमे कथा. आणि जे जन्म मरण समजिलेलं आहे तुम्ही, तुम्हाला केवळ कल्पना केलेली. तुमच्यावरच तुम्ही जन्म मरणाची काय केली. नाही तर काही जन्मत नाही या जगात, काही मरत बी नाही. काही जन्मलं बी नाही आणि काही मरत नाही. तुम्ही असणारं बाकीकडं पाहत असताना झाड मेलं म्हणत नाही, झाड पडलं म्हणता. झाड मेलं का पडलं, हां, उगवलं का जन्मलं, बी उगवलं का जन्मलं ते. हां, खोलीत पडलं ते. कशात पडलं, खोलीत पडलं. आणि वातावरण होतं तेव्हा ते काय झालं, उगवलं, जन्मलं नाही. आणि शेवटी पडलं ते. शेवटी काय झालं ते, पडलं का जन्मलं. तिथं बरं तुम्हाला म्हणता येतं जन्मलं बी नाही आणि मेलं बी नाही. पण तुम्ही मात्र तुम्हाला मी जन्मलो आणि आता मी
मरणार आहे, अशी वास्तविक कल्पना आहे. कोणी केली कल्पना? तुम्हीच केली. तुम्ही म्हणजे कोण? देह का? होऊ शकत नाही. देहाचं तुमचं जुटतच नाही काही कनेक्शन, काही संबंध नाही. देहाचा आणि तुमचा काय नाही संबंध नाही. बल्बाचा आणि विजेचा काही संबंध नसतो. बल्बाचा आणि विजेचा काय नाही. तुम्हाला जर पाहायचं असलं तर हात लावून पहा. बल्बाला बी हात लावा. इतके येडे नाहीत ना तुम्ही. हे इतके येडे आहेत का तुम्ही? लावला तर बल्बाला हात लावताल, पण विजेला काय लावू शकत नाही. मग ती नाही का दिसली नाही. ती नाही त्या तिथं वीज का दिसली नाही. मग न दिसून तुम्ही मानली का नाही? तसा याच्यात जीव नाही का दिसत नाही. याच्यात जीव नाही का आता? मग त्यो मग दिसत नाही म्हणजे नाही म्हणा ना. मग वीज दिसत नाही मग नाही म्हणा ना. नाही कशी म्हणता येईल? पंखा फिरायला कशामुळं? वीज आहे म्हणून. हे तसं चलायलंय, पाहलंय, ऐकायलंय, बोलायलंय, घ्यायलंय, द्यायलंय, हे सगळे जे व्यवहार वाले याच्यात चैतन्य आहे म्हणूनच ना. कशामुळं आलेत व्यवहार? मग वीज दिसली नाही तरी आहे, तसा जीव दिसला नाही तरी आहे. जीव कशाहून समजायचा? अरे त्याला कळतं हे सगळं. ज्याला कळतं हे सगळं तो कोण आहे? जीव आहे. ज्याला हे सगळं कळतं. शरीर कळतं, इंद्रिय कळते, प्राण कळते, मन कळतं. मनाला मन कळत नाही, प्राणाला प्राण कळत नाहीत, इंद्रियाला इंद्रिय कळत नाही, शरीराला शरीर आणि तुम्हाला कळाल्याशिवाय राहत नाही. तर काय घटना घडायल्यात ह्या तुम्हाला कळायच्यात. याला लागलेली भूक आज एकादशी नाही कळालं त्याला, पण तुम्हाला मात्र आज काय एकादशी हे कोणाला कळाली? शरीराला का तुम्हाला? इंद्रियाला का तुम्हाला? प्राणाला का तुम्हाला? मनाला का तुम्हाला? म्हणजे तुम्ही कोण आहेत? क्षेत्रज्ञ आहात. ह्या सगळ्या क्षेत्राला जाणणारे कोण आहात? क्षेत्रज्ञ तो येथे मीच जाण निरुते. निखळ जाण, निरुत जाण म्हणजे व्यवहारात तुम्हाला निखळ लागतं, भेसळीचं लागत नाही. व्यवहारात कसं लागत? दूध कसं पाहिजे? निरस पाहिजे. दागिना कसा पाहिजे? सोनं. कव्हा बी जी आवड्याला मोरडे तितकेच पैसे आले पाहिजे. म्हणून पाटल्या करता तुम्ही लग्नात काय करता? आणि बदामाचे छल्ले करतात. तुम्हाला माहिती आहे, जेवढ्याला घेतला पुन्हा तितकेच काय येते. खड्याचा घेतल्यावर मडच पडतं. मग काहून की ते चट खडा काढून चट डाग काढून चट्ट मग तुमचे ते लगेच जाऊ बरेच पैसे कटत. जेवढ्याला घेतला तितके पैसे येत नाहीत, काहून की डागी सोनं येते. तसं तुम्ही जीव आहेत पण डागी ब्रह्म आहेत. जीवच आहेत पण कोणचं ब्रह्म? डागी ब्रह्म. काय डाग आहे? देहाला मी म्हणायले ह्यो डाग आहे. ही डाळ लागलाय तुम्हाला. मूर्ख ब्रह्म. गुरुजी म्हणायचे जीव ब्रह्मच आहे पण कोणचं? माणूसच आहे पण मूर्ख माणूस आहे. माणसं म्हणते अरे माणूसच आहे तो, पण कोणचा माणूस? तो पशु नाही, ढोर नाही, तो हाय कोण? पण कसा? मूर्ख माणूस. माणसासारखा वागत नाही म्हणून त्याला काय म्हणते? माणूस म्हणते. मूर्ख म्हणते त्याला. आणि माणसासारखा वागतो म्हणजे त्याला काय म्हणा? मग माणसासारखं वागणं म्हणजे काय हो? नाही हे तर कळून घ्या ना. माणसासारखं वागणं म्हणजे काय? मनुष्य पण तरी साधे नारायण. मनुष्य पण आहे ना तू. तुझं साध्य काय असा? नारायण असावं. साध्य दुसरं नसून नाही दुसरं काही जे तुम्ही मिळवायले ते
नाही, आणि नाही म्हणून तुमची फजिती. जे तुम्हाला मिळवायची त्या गोष्टी नाही का. तुम्ही सकाळपासून निघाले सावली मोजायला. काय मोजायले? हां, पुढे गेली की ती पुढे जाते, पुढे गेली की पुढे जाते. मोजता येईल का तुम्हाला? बरं, मोजता येईल का? धरता येईल. आणि तुमची सगळी प्रयत्न कशात? सावली मोजायची आणि सावली धरायची. हां, मग धरता येते का मोजता येते? हां, धरता बी येत नाही. बरं, काऊन होत नाही असं? ती नाहीच ना, मुळात तिला अस्तित्वच नाही. तसं जे तुम्ही इकडं प्रयत्न करायले ती मुळात गोष्ट नाहीच, नाहीच ते. आणि तुम्ही तिकडं काय चालू येतं? प्रयत्न ते मिळवायचे, आणि ते मिळत तर नाहीच. आयुष्य जातं आणि असणारं वासना राहतील, मरावं लागतं. हे असं होतं. पुढं काय राहती? मिळत काहीच नाही. तरफडून मथारं मरत. मिळालं तर काहीच नाही. वासना राहिली तशीच, आणि वासना राहिल्यामुळं पुढचा जन्म तयार झाला. काय झाला पुढचा जन्म? कारण की वासना ठून मेला की पुढचा जन्म ठुल्यालाच आहे. आणि हे आस्तिकवादी म्हणते नाही नाही, एकदा मेलं की झालं, एकदा मेलं की. हां, असं आहे का? असं आहे का? एकदा मेलं की झालं असं आहे? हां, वासना राहिली ना. वासना राहिली म्हणजे कारण की जन्म घेणे लागे. कोणामुळं? वासना काऊन राहिली? कशा काय कारण आहे वासना ठेवायची? तुम्हाला जे मिळवायचं होतं त्यांनी तुमचं जीवन पूर्ण झालं नाही, अपूर्ण राहिलं. आणि अपूर्ण जीवन राहिलं की वासना राहिली. आणि ती वासना मिटविण्याकरता पुन्हा शरीर मिळालं तुम्हाला. हे नाही मिळालं तरी दुसरं मिळालं. आणि काय केलं? हे जे केलं इथं, खाल्लं पिल्लं हेच केलं. आणि त्याच शरीरात बी काय केलं? मग तेच केलं. 4 कर्मी कार्यक्रम, आहार निद्रा भय आणि मैथून. म्हणून इथं मुख्य प्रश्न आहे तुमच्या पुढं, ह्या शरीरामध्ये आल्यानंतर जन्म मरणाची निवृत्ती. जन्म आणि मरण जे मोठा प्रश्न आहे तो आधी निवृत्त करा. जवरी देह तवरी साधन आहे. करून या ज्ञान सिद्ध करा. दिवा गेल्यावर अंधार पडल, मग झाकाझाकी करता येणार नाही. दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश. मग झाकाझाकी. लोकांचे घरं पेटलेत, आपल्या घरावर पाणी टाकून ठेवा. कोलंती आली तरी झल. आपल्या घरावर बी काय टाकावं? कारण की बऱ्याच लोकांची घरं काय झाली? पेटलेत. आता पांढरी झाली म्हणजे हां, काळ्याचे काय झाले म्हणजे काय झाले? ते पेटलेत. मग आपल्या घरावर काय टाकून ठेवा? पाणी टाका. कोलंती जरी पडली तरी ती पेटणार नाही, जाग्यावरच काय जाईल? विझून जाईल. तसं जोवरी देह तोपर्यंत मोक्ष मिळाव. आधी परमात्मा कळून घ्या. आधी घे रे राम नाम, आणि मग सामा बांधी उत्तम. मग सामा गोमा काय करायचं नंतर करा, पण आधी घे काय? राम नाम. नाम आणि नामी. ज्याचं राम असं नाव आहे तो त्याचा नामी हे आत्मा. आत्माच राम आहे, आत्माच ब्रह्म आहे, आत्माच हरी आहे. आणि तो आत्मा हे तुमचं स्वरूप आहे. राम शब्दाचा अर्थ तुमच्या स्वरूपाला चिटकतो. कशाला चिटकतो? राम कोण आहे? राम तुम्ही समजीला अविद्येचा आहे, सीतेचा आहे, दशरथाचा आहे, कौशल्याचा आहे. चित्र आहे तुमच्या घरात. काल रामनवमी झाली, तुम्ही पूजा केली, उपवास केला. कोणाचा? 12 वाजता रामाचा जन्म केला. तुम्ही काय केला? जन्म केला, प्रसाद वाटला, भंडारे केले, सप्ते झाले. कोणाचे? रामनवमी काय केली? साजरी केली. कोणाची? म्हणजे तुम्ही जन्मले तर तुम्ही रामाला बी जन्मात घातलं.
कुठं नेऊन घातलं? अजन्म आहे राम. पण तुम्ही बसलेले जिथं आहेत तिथूनच पाहता ना. काही रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला रस्त्यावरचीच माणसं दिसते, पण जो झाडावर उभा आहे त्याला लांबचे दिसते. ते झाडावर बसलेला आहे त्याला रस्त्यावरचे बी दिसतेत बिन, पुन्हा एक लांबचे दिसते. आणि टावरवर हे एक त्याला 2-2 किलोमीटर दिसतं. जसं तुम्ही जितकं उंच जाताल मग तुम्हाला राम कळल. कोण कळल? हां. आणि तुम्ही बसले कुठं? खाली कुठं बसले? देहावर. मग तुम्हाला कुठून दिसन ना? निराकार राम, त्याला तुम्ही आकाराला लावलं. राम कसा आहे? निराकार. तुम्ही त्याला कशावर आणलं? आकारावर आणलं. असा आकार, श्याममूर्ती, आजान बाहू, हातात धनुष्य बाण, जटा कपाळावर त्याचा घातलेला काय म्हणते ती, आणि असा तो असणारा आजान बाहू कोण? राम. नीलवर्ण साजरं रूप ते. असं त्याला तुम्ही आकारावर आणलं. आकाराने कोणाला? रामाला. काम की तुम्ही बी कशावर बसलेली? दारू पिणाऱ्या माणसाला कोणी बी दारू प्यायलेली दिसते. चट प्यायलेले येत आहे ते काय हे झुलत, हेच झुलत. ते म्हणजे ते सगळे काय तर पेलेले हे सगळे. मला नका ना बुठ्ठू. काऊन की देव ज्या स्थितीवर आहे त्याला सगळा समाज, त्या येड्याला सगळी येडीच माणसं दिसतील. कोणाला? येड्याला. शहाणं दिसत नसतं. सगळे माणसं. हां. माऊलीची ओवी एक, पिस येड पिस ते उघड आहे का नागव आहे हे दुसऱ्यांनी पाहा. कोणी पाहा? त्याला कपडे हे का उघड भोप हे कोणी पाहा? दुसऱ्यांनी पाहा. त्याला काय नाही. हां. त्याला काय नाही, त्याला दुसऱ्याचे कपडे दिसत नाहीत. दिसले तरी फाडीत. मग ते काय करतं बघा, लक्षात घ्या. एखादा रोगी आहे आणि त्याच्या भोवताली सगळीच निरोगी माणसं आहेत, स्वस्त आहेत, ते मस्त. त्याला ते खाते व्यवस्थित राहते, त्याला खपत नाही. ते एखादं म्हातारं घरात असेल, बिमार असेल, तर तुम्ही घरात जर चांगलं खाले तर त्याचे टकुर उठतं. त्याचं हां. त्याचं काय उठतं? हो, तुम्ही मस्त भजे खाले राव, असं करायले राव, तसं करायला. काऊन की त्याला नाही पचत, त्याला नाही खाता येत, आणि त्याला कोणी वाढीत नाही, म्हणून त्याचं टकूर काय होतं? उठतं. काऊन की ते रोगी असतं. ते असतं रोगी, म्हणून त्याला ते जमत नाही. म्हणून आणि असे एखादा 100 रोगी येतं आणि एक निरोगी आहे, तो खपत नाही त्या 100 माणसाला. काय होत नाही? खपत नाही. ते त्याचा इलाज करतील. याला रोग झालाय, हे इतकं खातंय, याला काय झाला? ते 100 जण मिळून त्याचा काय करतील? इलाज करतील. काऊन की ते त्याला तो रोगी दिसतो. हे कसे दिसतेत? हे निरोगी दिसतेत. हे असतेत रोगी आणि ते असतो. मग हे 100 याची जास्त मॅजॉरिटी म्हणल्यावर हे सगळे मिळून त्याचा काय करतात? इलाज करतेत. आणि त्याला रोगीच करणार ती सगळे मिळून. तसे तुम्ही सगळेच रोगी येतं जीव, आणि सगळेच रोगी असल्यामुळं तुम्ही देवाला बी नाव लावलंय, देवाला बी रूप लावलंय, देवाला बी गाव लावलं, देवाला बी मंदिरात बसिलंय. कोणी बसिलंय? देव व्यापक आहे, मंदिरापुरता आहे. हां. आणि तुम्ही म्हणता महाराज एक तुम्ही चांगले, मंदिराला पण जात नाही दर्शनाला. तुम्ही कोण आहे चांगले? महाराज हे 3 वर्ष झालो पाहलो मी, तुम्ही हात पण जोडीत नाहीत. कोणाला?
मग तुम्ही नास्तिक आहेत का आस्तिक आहेत? तुम्हाला नास्तिक म्हणाव का आस्तिक म्हणाव? आम्ही रोज दर्शन घेतो. कोणाचे? देवाचे. गालावर हात मारून घेतो, कानाला हात लावतो, मुंडकं खाली टेकतो, घंट्या वाजवतो. ते म्हणतो ही घंट्या मारीन, जाय घंट्या मारी, मला काही देणं गेलं नाही. अशा भिकार चोट. मागं तू इथं येऊन काही बी सगळं दिलं ते कळलं ना तुला. सगळं तुला दिलंय म्या, आणि मी कळून घेण्यासाठी दिलं, तू ते सगळं सोडून दिलं आणि इथं बसला घंट्यावाजी. मूर्खात काढी तू देव त्याला, कशाण्यात काढी? हां, ओळखून घे तू मला, मी कसा आहे. अरे मंदिरापुरता नाही, मी सगळीकडे व्यापक आहे. भरला घनदाट, घनदाट. कोण भरलाय? हरी. देव आहे सुकाळ देशी. हां, सुकाळ बाकीचा दुष्काळ पडेल, पण देवाचा कधीच दुष्काळ नाही. देवाचा काय आहे? सुकाळ आहे. आणि म्हणून देव आहे सुकाळ देशी, पण अभाग्याशी दुर्भिक्ष. आपण अभागी देवाच्या बाबतीत. एवढा त्याचा सुकाळ असून, आत असून, बाहेर असून, सगळीकडे व्याप्त आहे. अहो, रोमा रोमात भरलेला आहे तो. अनु रेणूत आहे तो. अनु रेणूत कोण आहे? परमात्मा आहे. जी त्याचा शोध लावला ना अनु रेणूचा. आता जे तयार झालेत बॉम्ब, ते कशापासून? हां, अणुरेणूपासून. आणि म्हणून अणुरेणूत परमात्मा आहे. कशात परमात्मा नाही? अणुरेणूला अधिष्ठान हरी आहे. अणुरेणू हे आध्यस्त आहेत हरीवर, म्हणून इतका व्यापक येतो. तोच भरलेला आहे सगळीकडं. तो नाही अशी जागा रिकामी नाही, रीता ठाव नाही, जागा रिकामी नाही. कहाँ पगडारू देखे अनेरा, देखो तो सब उहणे घेरा. कुठं पाय टाकाव, सगळा कोण भरलाय? हरी भरलाय. म्हणून इथं चिंतन सांगत असताना जन्म मरण जी कथा आहे ती सहज निवृत्त होते. न मरण हातात येतं. मला मृत्यू नाही असं ते अमृत जीवन जगता येतं आपल्याला. मला काय नाही? मृत्यू नाही. तुमच्याच घटना सांगतो, आपलाच अनुभव सांगतो. बघा, लक्षात घ्या. कोटी काय मरत कशाला म्हणावं मरण? बघा, पान झड होत असते झाडाची, दुसरे पानं त्याला उगवत असते. मग पहिली मेली आणि दुसरे उगवले का? मागं सगळे पानं काय झाले? आता काय आली त्याला? हां, मग पहिले जे पडले झाडाचे पानं मेले का? ते खाली पडले आणि दुसरे त्याला लवती नाही आणि ते पडलेले. तसे ह्या बी झाडाला पहिले पानं, बालपणाचं पान पडलं, तरुणपणाचं पान जन्मलं. तुमच्या देखत का गैरहजेरीत झालंय? हां, तुम्ही होते का नव्हते बरं तिथं? बालपणाचं पान पडलं आणि तिथं तरुणपणाचं पान जन्मलं. तुम्ही त्या झाडाखाली होते का नव्हते? पाहिलं नाही का तुम्ही? तरुणपणाचं बालपणाचं पान पडलं आणि त्याच्यावर कोणचं जन्मलं? हां, तरुणपणाचं पान काय झालं? तयार झालं. तुमच्या देखत झालं. एक मेलं आणि एक आलं. ते बी तुम्ही पाहिलं, न मरता पाहिलं. बालपण न मरता तुम्ही पाहिले त्याला. तुम्ही मेले नाही, तुम्ही त्याचे साक्षी आहेत. त्याचे कोण आहे? नव्हतं का बालपण? तुमच्या देखत गेलं नाही का ते? हां, गेलं नाही का? मग तुम्ही नव्हते का तिथं? तुम्ही मेले आणि ते तारुण्य आलं म्हणजे जन्मले तुम्ही नाही. ते जन्मलं तुम्ही पाहिलं, ते मेलेलं बी तुम्ही पाहिलं. पुढं तरुणपणा मेलं, ते पान मेलं, पडलं गळून आणि त्याच्यात म्हातारपण आलं. कोणचं पान चिटकलं? पिकलेलं. कोणचं चिटकलं बाबा? म्हातारपण. तुम्ही नव्हते का तिथं? तरुणपण गेलं
आणि म्हातारपण आलं, ह्या घटना तुमच्या देखत नाही गायड्या. तुमच्यात काय फरक पडायचे, तुमच्यात काय घडलं तिथं, तुमच्यात उमटलं काय तिथं. हां, तारुण्य गेलं आणि पुढं तुमच्या देखत का गैरहजेरीत. हां, काही वाटलं नाही तुम्हाला, काहीच नाही त्याचं. आणि पुढं म्हातारपण जाणार, तुमचं काय होणार, काहीच नाही झालं. हे गेलं तर काही नाही झालं, आणि आता हे गेल्यावर काय होणार. बस इतकं कळालं तर गेली, संपली कथा तुमची. कशाची? फक्त जाग होऊन पहा, खोशवर पहा, खोशवर पहा. हे सगळ्या गोष्टी काय व्हालं, जागे होऊन पहा. बघा कसं झालेलं आहे. मोठा महाल आहे आणि महालातला जो मालक आहे ते पिऊन पाळलेला आहे. मोठा राजवाडा आहे, अनेक खिडक्या, अनेक दरुजे, अनेक खिडक्या, अनेक दरुजे. तो पिऊन पाळलेला आहे. कोण? आणि मग त्या दरुज्यात कोणी जर बाहेरून यायचं, ज्या दरुज्याचा जायचं, त्या दरुज्यातला म्हणतो मीच मालक आहे ह्या वाड्याचा. ह्या वाड्याचा मालक कोण आहे? मीच आहे. अनेक असणारे दरुजे. हे बी काय आहे? दरुजाचे. हे बी दरुजाचे. हे कानं बी दरुजाचे. जीभ बी दरुजाचे. हे महाल आहे, तिकाडा नका पाहू. हेच काय आहे? महाल आहे. याला किती दरुजे? अनेक खिडक्या. हे लय मस्त बांधलेला आहे. जसं त्या पांडवाला बांधून दिली ती मै राक्षसानी मै सभा, आणि तिची ओपनिंग होती कशाची? त्या मै सभेची. आणि मग दुर्योधन गेला पाहाला, पण तिची अशी मै सभा होती जिथं दरुजा दिसत होता तिथं भीत होती, आणि जिथं भीत होती तिथं दरुजा दिसत होता. अशी काय होती ती? हां, जिथं पाणी होतं तिथं जमीन दिसायची, आणि जिथं जमीन होती तिथं पाणी दिसायचं. अशी काय होती ती? मै सभा होती. आणि हे गेला पाहाला, ओपनिंग होती त्या दिवशी कृष्णाच्या हाताने. कशाची असती ना ओपनिंग, कशाची बी. त्याला आपण काय म्हणतो? वास्तुशांती. आता तू त्या घरात शांतच राहणार आहेस. काय केली तू? इकडं तू अशांत आहे तर त्या घरात अशांतच राहणार ना. ते ह्यात थोडाच बदल झाला. हां, घरात बदल का ते ह्यात बदल? तूच आहेस. इथून उठला तिथं बसला, जसा होता तसाच. गेला दुर्योधन, त्याला वाटलं दरुजाचे का नाही. गेला की लगे भीतीलाच लागला, टक्कुरायला फुटलं टोकर. कोणाच? द्रौपदी वरून पाहू लागली. वरून म्हणे बाई आंधळचं काट्ट. कोणाचं काट्ट? बापाला तर कळत नाही, पण या हे राजा असून याला बी कळत नाही. त्याने ऐकिलं, पण काय करतात? गिळलं तसं ऐकिलं त्याने, पण करता काय आता? निघलं तिकून, पुढं गेलं. त्याला वाटलं पाणी शेकालो. मग त्याने आपलं रूप हे वर केला, कपडे भिजतेन म्हणून. हां, ते कपडे न ते पाणी नव्हतं, सापच जमीन होती. मग सापच जमीन दिली सोडून. पुढं साप जमीन दिसली, होतं काय? पाणी. तसंच पडलं बंधच बटकन मधात. द्रौपदी वरून लागली, म्हणे कांदळ्याचा काटा आंधळच. राग आला त्याला. म्हणे मै फजिती झाली, तू ही भर सभेत काय करील? फजिती करील. मला हसायली, सगळा समाज तुला हसल. सांगायलो तशी ही मै सभा आहे. मायेमुळं तुला ही बिल्डिंग मिळाली. कशामुळं? मायेचं कार्य आपण पाहिलं नाही. उपादान कारण आहे माया. कशाला? अरे ईश्वरापासून, पिंडापासून तर ब्रह्मांडापर्यंत मायाच उपादान कारण आहे. ह्या सगळ्याला कोण कारण? माया उपादान कारण आहे. बाकी जे काय लावायचं ते निमित्त कारण आहे. घटाला मातीच काय आहे? उपादान कारण आहे. लोण्याला
असणारं दहीच उपादान कारण आहे, तसं हे जे मिळालं तुम्हाला पिंड ब्रह्मांड, याला उपादान कारण कोणी? माया आहे. आणि ती माया ब्रह्मस्वरूपावर कल्पित आहे, खोटी आहे. कोणावर? हरीवर, आत्मस्वरूपावर कल्पित आहे. ती ध्यानात घ्या विषय. म्हणून जन्म आणि मृत्यू ही घटना तुमच्या ठिकाणी नाही, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी रेग नाही. तिथं जाऊन बसा. कुठं जाऊन बसा? म्हणून आपली मयाई सभा सांगलो. म्हणून इथं जेव तेव म्हणतो मीच ह्या वाड्याचा मालक आहे. आज जरी गेले तर कामाजी कोतवाल, ते म्हणतो ह्या वाड्याचा मालक कोण? हां, मीच आहे, कामाजी कोतवाल. कोणचा कोतवाल? कामाजी. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे इच्छा. आणि इच्छा दुःखाला कारण आहे. इच्छाच दुःखाला काय आहे? अहो, भगवंताला इच्छा झाली तर नीच वामनत्व धरावं लागलं त्याला. बळीच्या राजी जाऊन भीक मागावं लागली. कोणाला? देवाला. कशामुळं? इच्छामुळं. 3 पाय जागा मागितली. मग देव भिकारी झाला. कशामुळं? आता तिकडं नका लावू, तुमच्याकडे घ्या. ते वामन नाही, तुम्ही लहान झाले, संकोचोनी व्यापक असणारे तुम्ही, सगळीकडं ओतप्रोत भरलेले सगळेच अधिष्ठान, पण तुम्ही 3.5 हातावर बसले येऊन. एवढाच मी, केवढा मी? हां, कोणी म्हणतं मी 80 किलोचा आहे, कोणी म्हणतं 45 किलोचा आहे, कोणी म्हणतं 5.5 फूट हे, कोणी म्हणतं 32 फूट हे. अहो, आपले पंतप्रधान म्हणते मी माझी किती इंच आहे छाती? हां, 56 इंचाची छाती. कोण म्हणतं? आता मग आता जर राजा तसा म्हणल्या प्रजा कशी? होय, राजाच म्हणतो मी 56 इंचाचा आहे छाती माझी. तुमची किती इंचाची? तुम्ही इंचाची का छाती इंचाची? आणि तुम्ही बसले तिथं. म्हणून वामन लहान झाला, म्हणून तुम्ही असणारे लहान झाले. ह्या देहावर बसले, देहाला मी म्हणाले व्यापक असून. म्हणून आत इच्छा तीच मालक झाली. आत क्रोध तोच ह्या घराचा काय झाला? नाची तू ह्या घराला. होय, कोणाला? क्रोध. इच्छेच्या पोटी क्रोध जन्मत असतो. काम जिथं उत्पन्न झाला तिथं क्रोध आधीच येऊन ठेला. जिथं इच्छा पूर्ण झाली की लोभ तयार होत असतो, आणि इच्छा अपूर्ण झाली तर तिथं क्रोध होत असतो. फाटे फुटते 2. इच्छा जर पूर्ण झाली तर तिथं काय तयार होतो? लोभ तयार होत असतो. आणि इच्छा जर अपूर्ण झाली तर क्रोध येत असतो. आपल्या मनासारखं झालं की बरं वाटतं, आपल्या मनाच्या खिलाफ झालं, इच्छाच्या बाजूला झालं तर आपल्याला काय येतो? क्रोध येतो. आणि ह्या घरात, ह्या बंगल्यात सगळा धिंगाणा त्याचाच आहे. कोणाचा? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचाच बाजार भरलाय. कशात? हां. आणि काहून? मालक झोपलेला आहे पिऊन. मालकाला सगळा धिंगाणा चाललाय, पण मालक मस्त, त्याला काही काय नाही, पत्ता नाही. क्रोधाला धिंगाणा मारून जातो, सगळा राग करून टाकतो. मोहाला सगळा कोणा पुढं भीक मागायला लावतो. काही नाही, मालकाला काही काय नाही, सुद नाही. काही माणसं अशी असते तर उचलून घरी आणून टाकावं लागते. उचलून, हां, तरी राहत नाही. ती जवळच आलं. रस्त्यावरचं उचलून घरी आणावं लागतं. आणि सकाळी उठले तर पुन्हा तिकडंच जातील ते. पहिले पाडे 55. तसं आपण इतके बेहूस, इतके पेलेलो आहेत
की आपल्याला होश नाही, कोण आहे, काय आहे मी, कसा मी आहे, आपण पाहायलाच तयार नाहीत. आपल्याला आपण पाहायलाच तयार नाहीत. आपण सगळे पाहलो बाहेर, सगळ्या घटना घडायल्या तिथं, पण आपण झोपलेले असल्यामुळं जे ते आपलीच मालकी करायली तिथं. कोणी म्हणतं, पाय म्हणतं मीच मालक, याला घेऊन चलतो बंगल्याला, हात म्हणते मीच मालक, याला खाऊ घालतो, डोळे म्हणते मीच मालक आहे, याला दाखवतो, कानं म्हणते मीच मालक आहे, हां सगळं ऐकायला लावतो मी. कोणी उठतं की मीच मालक म्हणते, आणि तुम्ही तर चाकर झाले, भिकारी. हां इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, कोणाच्या नादी लागून. हां इंद्रियाच्या दिने दिन केले, भिकारी केलं तुम्हाला. राजे आहेत तुम्ही, पोतराजे नाही बरं, राजे आहेत तुम्ही, राजे, आत्मराजू. कोणचे राजू? हां तुम्हाला हरभऱ्यावर नाही चढवायलो, वास्तव सांगायलो. कोणचे राजे आहेत तुम्ही? हां आत्मराजू, आत्मराजू गणेशू केली स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे. आत्मराजू हे तुम्ही, आत्मराजा आहेत, ह्या जगाचे मालक आहेत तुम्ही. कशाचे मालक आहेत तुम्ही? तुमच्या घरापुरते मालक नाहीत, ठेवणार नाहीत लोक तुम्हाला. हां म्हातारं चाब्या इथं घेऊन फिरत, हां कुठं? हां कमराला. कोण? आणि असा हात 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 थैल्या काढून म्हणजे आम्ही जोहरपर्यंत वाबा आहेत, तर घ्या चाब्या कोणाकडं? मेल्यावर चाब्या ठेवतील? नाही नाही, मरायच्या आधीच काढून घेते. कशाच्या चाब्या, कशाचे मालक? अरे खरे मालक आहेत तुम्ही ह्या सगळ्याचे. खऱ्यावर या, सत्यावर या, खोट्याच्या नादी लागू नका. हे सगळं खोटं, हे सगळं सुटणार आहे, कळतं तुम्हाला, जाणून आंधळे व्हाले तुम्ही. हे सगळं संपणार आहे. अरे संपणार नाही, हे जागृतीतलं स्वप्नात कामी येत नाही. इथं सुटलं ते. जागृतीतलं काय कामी आलं स्वप्नात? जागृतीतला देह नेता आला का? जागृतीतले इंद्रिय नेता आले का? जागृतीतले प्राण नेता आले का? जागृतीतलं मन नेता आलं का? कुठं? जर इथलं तिथं नेता येत नाही, तिथलं इथं आणता येत नाही, तर पुढं काय कामी येणार आहे? पुढं काय येणार आहे इथलं? हां तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी सांगा ते कवडी. गेली नाही. खोटा पैसा कपाळाला चिटकून देणार आहेत, ज्याच्यावर प्रेम केलं तुम्ही ते लोक इतकीशी ज्वारी तुमच्या पदरात बांधणार आहेत, आणि येशीवर ती बी काढून घेणार आहेत. जरा ध्यानात घ्या गोष्टी. या इतकुशी ज्वारी कुठं बांधणार आहेत? पदरात तुमच्या. किल्ले डखल्या घ्यावानी जगला येऊ, खाण्यासाठी जगला, म्हणून याच्या संग काय राहू द्या? ज्वारी राहू द्या याच्या संग. म्हणून तुमच्या पदरात काय दिली? की खाक. बघा तुम्ही खाण्याच्या वासना ठूनच मेले, आणि खाण्याची वासना घेऊनच आलेले आहेत. तुम्हाला जन्मतानीच बोळा दिलेला आहे. कशाचा? दुधाचा. आणि मथार मरतानीच बोळा द्याला. कशाचा? म्हणजे तुमचा संहार आणि उपक्रम सुरुवात तिथून आहे. कुठून? बोळ्यापासून. आणि समाप्ती. आणि आता बी काय करायले? सगळा दांगडू. हां झाला का स्वयंपाक? झाले का जेवणे? बरं आहे का तुमचं? मिळाला का तुम्हाला मोक्ष? आला कॉल एखादा तुम्हाला? इमानदारीनं सांगा. कोणीच विचारित नाही. झाली की तुमची जन्म मरणाची निवृत्ती? कोणीच विचारित नाही. आणि असं विचारलं तुम्हाला म्हणे येडी आहे का गती? हां येटगळ इतकं काय ते काय म्हणाले ते? हां होय तुमचा आला फोन तुम्हाला तुमच्या येवायाचा, अण्णा हां संपले की तुमची यार झालं की संपलं का मरण तुमचं? न मरणार अमृत जीवन झालं का तुमचं? हे काय बोलायला रे? हे
हे परग्रहाहून आलेलं दिसतंय, आपल्या ग्रहात नाही. हे कुठून आलंय? हे परग्रहातला दिसायला आहे. जे विचारायचं ते विचारावं माणसाला. असं मोक्ष विचारीच असतील काय? माहीतच नाही काही माणसाला मोक्ष काय तर, शब्दच नाही त्याच्या कानावर. कशाला मोक्ष म्हणावं, कशाला जन्ममरणाची निवृत्ती म्हणावं, कशाला परमात्मा म्हणावं. भावना आहे देवावर, पण खऱ्या देवावर खोट्या देवावर. हां, खोट्या देवावर. खोट्या देव सांगायली की माणसं लाखांनी जमा होते त्याच्याकडे, लाखांनी माणसं जमा. खोटा देव, हे असं करा तसं करा, तांदूळ वाहा, पाणी वा घाला, तुमच्या सगळ्याच कल्पना सगळ्या काय ना. तुमचं पोरग कलेक्टरच, मॅट्रिक नापास झालं तरी बी फक्त काय करा तुम्ही, पाणी वाहा. कोणाला? देवाला, महादेवाला काय वाहा? पाणी वाहा. इतकं सोपं आहे का? हां, इतकं सोपं आहे? पाणी आहो, ते पाण्यातच येते, त्याच्या टकुऱ्याहून का वाहती. आणि त्याला काय पाण्यात घालेली तुम्ही? हे म्हणे येटगळू का इतकं काय? माझ्या डोक्याहून काय वाहती? गंगा वाहती. आणि हे मला काय करायले? हां, पाणी घालायले. समुद्राला पाणी वाहले तुम्ही. समुद्र जर खरंच जर बोलला तर म्हणे येटगळेच का काय तू पाणी घालायला कोणाचं पाणी येते? हां, आणि मला द्यायला तू काय याच्यात? म्हणून ध्यानात घ्या गोष्टी. असा करायला आंधळे हो ग. एक आंधळं लागलं पळायला आणि त्याच्या मागं दुसरं आंधळं पळायलं. कुठं जाणार आहे ती? आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, कुठं पोहोचणार आहे? खड्ड्यात पडणार दोघं बी. कशात पडणार? खड्ड्यात. म्हणून जन्म मरणाची नेहमी कथा, ही कथा जन्म मरणाची खरंच निवृत्त होत असते जर कळून घेतलं तुम्ही तर. काहीच जन्मलं नाही तर लक्षात घ्या, गर्भात शरीर तयार झालेलं आहे 9 महिन्याच्या अगोदर, असा सायन्स सांगतं, असा रिजेट आहे. काय झालं? ती सप्तधातूचं तयार झालेलं आहे, अन्नापासून तयार झालं आईवडिलाच्या. खरंच जर पाहायला गेलं तर, प्रॅक्टिकल जर पाहिलं तर कोणापासून तयार झालं? आईवडिलाच्या आहारापासून, रसापासून. काय झालं? आणि त्याची उत्पत्ती केव्हा झाली? त्यावेळेसच झाली. त्यावेळेस जी घटना, खरा जन्म मग तवा. आणि तुम्ही केव्हा मानला जन्म? 9 महिने 9 दिवसांनी. आणि ते खरं जन्मलं केव्हा? ज्या दिवशी त्याची उत्पत्ती झाली. उग राजगुर्याच्या ब्यावानी होतं, बारीक होतं ते, काय लय मोठं नव्हतं. राजगुर्याच्या ब्यापेक्षा बी कसं होतं ते, सूक्ष्म होतं. आणि मग ते वाढता 9 महिने 9 दिवसाला 7व्या महिन्यात त्याच्यात प्राण आले. आधी काय नव्हते? प्राण नव्हते. आणि मग डॉक्टरनी सांगितलं 7व्या महिन्यात त्याची ट्रीटमेंट केली. म्हणजे सुखरूप हे बाळ, मस्त हालचाल करायले. कोण? कधी? हां, मग डॉक्टरचं खरं वाटतं का नाही तुम्हाला? बाळ कसं आहे? सुखरूप आहे, काही काळजी करायची. फक्त आता त्याच्या माईला नारळ पाणी द्यायचा, फळ खाला. हां, थोडं त्याला वजन कमी आहे त्याचं, भरपूर वजन झालं पाहिजे. 3 आहार खाल्ला तर त्याला पोहोचतो. कोणाला? हां, कोणी खाल्ला तर तिच्या रसावर जगत होती. गर्भात कोणाच्या रसावर? मग जशी आई आणि वडील असतील तसं लेकरू त्याच्या रसावर तयार होत असतं. ती जर संस्कार असतील तर लेकरू बी कसं होईल? शुद्ध बीजापोटी फळे रसा. म्हणून वडिलापेक्षा गर्भाची काळजी आईकडे जास्त असते. म्हणून तिनं ते गर्भात असताना ज्ञानेश्वरी वाचा, शुद्ध आहार घ्यावा. काय घ्यावा? हां, तिला जर तिखट खावं वाटत असेल तर पोरगं कसं होईल? तिखट. हां, पोटी आलं न वैरी झालं. हां, आणि तिला जर सारुड्याला खावा वाटत असेल, नाही वाटत असतं ते, डवळे होते असं काही नाही. ते आता मला नाही कळायचं ते.
हां उकरू उकरू माती खात असेल तर ते बी काय खातं मग पुढं मातीच खातं. माती खातं नाही मातीत घालतं सगळ्याला. सगळ्याला कशात घालतं माती खाऊन मातीत घालतं. म्हणून ती जर ज्ञानेश्वरी वाचत असेल गाथा वाचित असेल शुद्ध आहार घेत असेल ती संस्कार गर्भातच कोणावर पडते बाळावर पडते. खरं शास्त्रही बरं आहे. ह्या गप्पा नाहीत आणि तुमची करमणूक काय बी नाही. म्हणून लक्षात घ्या इथं जन्म आणि मृत्यू ही घटना तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही. कल्पना केलेली तुम्ही कल्पना टाकून द्या. काय टाका सांडी कल्पना. काय टाकून द्या सांडी कल्पना. उपाधी आहे ती आणि ती कल्पना टाकून दिली. कल्पना काऊन झाली? कल्पनेला कारण काय आहे? केवळ तुमचं तुम्हाला अज्ञान. तुम्हाला न कळाल्यामुळं तुम्हाला न कळणं हेच अज्ञान आणि या अज्ञानामुळं केली कल्पना आणि कल्पनेमुळं तुम्ही समजिला माझा जन्म झाला आणि मी मरणार आहे. हे कार्याध्यास. हे कोणचा अध्यास? जन्म मरणाचा कार्याध्यास. कारणाध्यास अज्ञान. कारण अध्यास कोणचा? केवळ अज्ञान. मग सगळ्या दुःखाला कारण केवळ अज्ञान आहे. सगळ्या दुःखाला कारण कोण आहे? केवळ अज्ञान. आणि अज्ञान कोणाला झालंय? अज्ञानाला अज्ञान नाही झालं. ज्याला कळतं तेच म्हणून तुम्हाला काही कळत नाही. भाई काही काही माणसं नाही का झोपले का हो? हो झोपलो. झोपला का देव? हां काय म्हणतो देव? झोपले का हो? नाही म्हणे आता झोपलो. झोपला देव तरी पण ते काय म्हणतो? झोपलो. म्हणजे ज्या अर्थी बोलायला त्या अर्थी तो झोपला नाही. काऊन की झोपलेला माणूस बोलत नसतो. कोण? तसं तुम्हाला सगळं कळतं आणि तुम्ही म्हणता मला कळत नाही. हां तुम्ही बघा तुमचा सांगतो सुसुप्ती तुम्ही नाहीत का तिथं? पण तुम्ही काय म्हणता? मला काही तिथं कळालं नाही. मला काही काऊन कळालं नाही याचा कधी विचार केला का तुम्ही? तुम्हाला तिथं का बघा कधी कळत असतं? मन आलं की हे कळत असतं. मन गेलं की हे संपत असतं. फक्त तिथं काय नाही तुमच्याकडं? मन नाही. मन नाही म्हणून इंद्रिय नाहीत. इंद्रिय नाहीत म्हणून विषय बी नाही. इतकंच आहे ना तिथं. काय नाही तिथं फक्त हां. आणि तुम्ही तिथं जे प्रयत्न करतात झोपी येण्याचे फक्त मनाला प्रयत्न करता. अरे तू काय कर आता गुपचीप पड. शरीराला नाहीत म्हणित. कोणाला म्हणता? हां जसं लेकराला थापटून झोपी ती माय थापटी ती त्याला तसंच मी मनाला थापटीता झोपी जात असताना. अरे झोप तू. सगळ्यातून त्याला आवरीता आणि त्याला काय करता? कोणाला झोप? तुम्ही झोपले का मन झोपलं? हां मन झोपलं. मन झोपलं की हे संपलं. हे संपलं सगळं. बाहेरचं विषय संपले. इंद्रिय बी संपले. देह राहिला नाही. जग राहिलं नाही. विषय राहिले नाही. काऊन की मनच तिथं लीन झालं. आणि मन लीन झालं. तुमचं काय झालं? तुम्ही तर तिथं आहेतच. जागेच आहात. पाहणारे तुम्ही तिथं साक्षी आहेत. ज्ञान स्वरूपात तुमच्या ठिकाणी घटना न जागृती न स्वप्न न सुसुप्ती ह्या तुमच्या अवस्था नाही त्या मनाच्या येतात. कोणाच्या अवस्था आहेत? जागृती तरी मनाची. स्वप्न तरी सुसुप्ती तरी मनाची. समाधी तरी मनाची. जीवनमुक्ती तरी मनाची. विधेयी मुक्ती तरी तुमच्या ठिकाणी काहीचीच अवस्था नाही. केवळ ब्रह्म आहेत तुम्ही. अद्वैत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे तुमचं वास्तव काय? स्वरूप आहे. म्हणून तुमच्या ठिकाणी न जन्म न मृत्यू न सुख न दुःख न पाप न पुण्य न येणं न जाणं. हे असं वास्तव स्वरूप हे तुमचं जर अज्ञान गेलं तर काय गेलं? या सगळ्याला कारण काय? अज्ञान. आणि काय अज्ञान?
मीच मला माहीत नाही, मीच मला